नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. वानखेडे स्टेडियमवर काल चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. IPL मधल्या दोन बेस्ट टीम जेव्हा आमने सामने येतात तेव्हा चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा असते. रविवारी सुद्धा हेच पाहायला मिळालं. चेन्नई आणि मुंबईमध्ये रोमांचक सामना झाला, पण अखेरीस येलो आर्मीने बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी हरवलं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमने रोहितच्या शतकासह 186 धावा केल्या. चेन्नईच्या या विजयानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाड खुश होता. विजयानंतर ऋतुराज अशी एक गोष्ट बोलून गेला, जे हार्दिक पांड्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास आता 4 दिवस राहिले आहेत, परंतु महायुतीमधील 8 जागांवर निर्णय झालेला नाही. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेवर एकमत होऊ शकलं नाही, परंतु जी जागा शिवसेनेला मिळणार आहे त्या ठिकाणी उमेदवार जाहीर होऊ शकले नाहीत. त्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपाकडून 3 नावे चर्चेत आहेत. त्यातील मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. थडी लागे छमछम विद्याई घमघम हे दिवस जाऊन आता शाळेत हसत खेळत शिक्षण प्रणाली आहे, परंतु त्यानंतर काही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. आता शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना महिन्यापूर्वी घडली आहे, परंतु त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला जबरदस्त मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी ही मारहाण केली आहे. वर्गात दंगा करत असल्याचं पाहून ही मारहाण झाली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सर्वांचा आवडता अभिनेता सलमान खान यांच्या चाहत्यांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. सलमान खानच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. हैराण करणारं म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच आपल्या कुटुंबियासोबत होता. हेच नाही तर 2 दिवसापूर्वी ज्या गॅलरीत उभा राहून ईदच्या शुभेच्छा तर चाहत्यांना देताना दिसत होता, त्याच गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय. हैराण करणारे म्हणजे एक गोळी सलमान खानच्या घरात गेल्याचंही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.